नमस्कार मित्रांनो, आजच्या ह्या व्लॉगमध्ये मी तुमचाच होस्ट महेंद्र देसाई तुमचे सहर्ष स्वागत करत आहे। आत्ता 10 वाजलेले आहेत। तसं बघायला गेलं तर आम्ही 8:30-9च्या दरम्यान निघणार होतो, म्हणजेच तास दीड तास लेट झालेला आहे। मी आत्ता इथून कुमठ्याला जाणार आहे। कुमठ्यातून सुजितला पिक करून आम्ही पुढची जर्नी कंटिन्यू करणार आहे। माधवनगर आत्ताच आपण क्रॉस केले आणि आपण मधल्या रोडनं तुंग आणि आष्टा करत आपण पुढे जाणार आहे। आत्तापर्यंत आपण जवळपास 40 किलोमीटरचा अंतर कव्हर केलेला आहे आणि हा जो पुढे दिसणारा सीन आहे हा खूपच सुंदर दिसत आहे। नमस्कार मित्रांनो, आता आपण आहे वारणा नदीजवळ। पुढे वडगावजवळ जी वारणा नदी क्रॉस करत त्या पुलावर उभा आहे। हा सीन खूपच चांगला आहे, बघू शकता तुम्ही। तिथं मासेमारीतून पण चालू आहे, उद्या करत आहेत लोक। वर तुम्ही आकाशातून बघू शकता की ढग पण उतरलेले आहेत आणि हा जो येणारा पाण्याचा आवाज आहे हा खूपच सुंदर आहे। काही कारणास्तव ते रेकॉर्डिंग नीट होऊ शकलं नाही, त्यामुळे तो आवाज मी तुम्हाला ऐकू शकत नाही सध्या। सध्या आपण आता टोप संभापूरमधली गणरायाची मूर्ती आहे लांबच असल्यामुळे आता आपण थांबलो आहे। गणपतीची ही जी मूर्ती आहे ही 85 फूट उंचीची आणि 800 टन वजनाची आहे। तुम्ही बघू शकता या
शकतो बोर्डवर बरीचशी माहिती लिहिलेली आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही सर्व माहिती वाचू शकता. फॅमिलीसाठी हा पिकनिक स्पॉट खूपच सुंदर आहे आणि लहान मुलांसाठी खेळण्यासाठी वगैरे अशी प्रशस्त अशी बाग आहे. सावधान, घाट रस्ता आरंभ. आपण आता ज्योतिबाच्या पायथ्याशी पोहोचलेलो आहे आणि हा पुढचा दिसणारा जो सीन आहे हा खूपच सुंदर आहे, जो की तुम्ही बघू शकता. फायनली आपण ज्योतिबाच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत. गाडी पार्किंग करून आपण मंदिराकडे चाललो आहे. काही तांत्रिक कारणास्तव हा व्लॉग खूपच लेट झाला आहे. मंदिराकडे जात असताना वेगवेगळ्या मंडळांनी गणरायाचे सुंदर असे देखावे सादर केले होते. त्यातील काही देखावे तुम्ही बघू शकता. भल्या मोठ्या रांगेतून जाऊन ज्योतिबाचे दर्शन घेतलेच. आतमध्ये फोटो घेण्यास परवानगी नसल्यामुळे मी तेथे फोटो वगैरे काढू शकलो नाही. ज्योतिबाच्या दर्शनानंतर पायऱ्या उतरून जाऊन यमाई देवीचे पण दर्शन घेतले. तेथे सुद्धा सीन खूपच सुंदर होता. आत्ताच आम्ही दर्शन करून आलेलो आहे. इथं बसून आम्ही नाश्ता केला. सुजित, तुम्ही सांगा तुम्हाला कसं वाटतं दर्शनाचं? छान वाटलं, दर्शन छान झालेलं, मस्त मध्ये दर्शन झालेलं आहे. त्यामुळे आता पुढे चाललेलं आहे आम्ही कोल्हापूरला. बाकीचं तुम्हाला पुढं कळेलच आम्ही काय काय करतोय.
पावसामुळे ज्योतिबाच्या मंदिरापासून थोडे लांब गेल्यावर आम्हाला बराच वेळ थांबावे लागले. A few minutes later. कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शन आत्ताच घेतले. आतमध्ये फोटो व्हिडिओ अलाउड नसल्याने मी ते तुम्हाला दाखवू शकत नाही. हा व्लॉग आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. सध्या आपण जयसिंगपूरमध्ये आहोत, सांगली कोल्हापूर बायपास रोडला. इथं आत्ता आपण मी जेवण केलं, चांगलं जेवण होतं. एम स्टार म्हणून हॉटेल आहे, इथं तुम्हाला व्हेज नॉनव्हेज सगळंच भेटेल. आम्ही सध्या व्हेजच केलं कारण सध्या गणपती सीझन चालू आहे. इथं आनंद चतुर्थी झाली की मग ते चालेल तयार करणं. आता इथून डायरेक्ट का घरी जाणार आहे, त्यामुळं आजचा व्लॉग इथंच संपवतो. भेटू आपण नेक्स्ट व्लॉग.